हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. वर्ल्ड जॉग्रफीशी रिलेटेड 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी आज तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे. मी या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की आपली येणारी जी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे तर त्या दृष्टिकोनातून वर्ल्ड जॉग्रफीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आयोग त्यावरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारतो. तर आज आपण लेक्चरमध्ये हे जे 10 प्रश्न सॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे एक्स्ट्रा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे तर ते सगळे तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे. थोड्या वेळामध्ये भरपूर अभ्यास तुमचा होणार आहे. तर लेक्चर स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा. या लेक्चरची PDF तुम्ही नक्कीच डाउनलोड करा. PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावर मिळेल, आणि विजन स्टडीवरती सुद्धा डाउनलोड सेक्शनमधून तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न बघूया. वही पेन तुम्ही सोबतच घेऊन बसा. जे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे तर ते लगेच तुम्ही नोट डाऊन करायचे. ओके. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की समशीतोष्ण कटिबंध गवताळ प्रदेशाच्या प्रादेशिक नावांच्या योग्य जोड्या लावा. ओके. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहीत असेल. तर आपण प्रश्न बघू. अ ऑप्शन आपल्याला दिलेला आहे युरेशिया, त्यानंतर ब ऑस्ट्रेलिया, क उत्तर अमेरिका आणि ड अर्जेंटिना. ठीक आहे. तर आता ह्या प्रदेशामध्ये जे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत तर त्याची प्रादेशिक नावं काय आहेत तर हे आपल्याला सांगायचे. तर जर आपण युरेशियाचा विचार केला तर युरेशियामधला हा जो गवताळ प्रदेश आहे तर त्याला स्टेप या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये याच प्रदेशाला डाऊन्स असं म्हटलं जातं. जर आपण उत्तर अमेरिकेचा विचार केला तर उत्तर अमेरिकेमध्ये जे प्रादेशिक नाव आहे तर ते आहे प्रेअरी, आणि त्यानंतर अर्जेंटिना पंपास. ओके. तर ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असेल तर अ साठी 3, ब साठी 2, क साठी 4 आणि ड साठी 1. ठीक आहे. आता हा जो समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश आहे तो विषुववृत्तापासून 30 ते 50 डिग्री अक्षांशच्या दरम्यानचा हा जो गवताळ प्रदेश आहे तर त्याच्याबद्दल ही जी प्रादेशिक नावं आहेत तर ती आपल्याला माहिती पाहिजेत. आता युरेशिया, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि त्याचप्रमाणे अर्जेंटिना, तर या ठिकाणी या गवताळ प्रदेशांना काय प्रादेशिक नाव आहे तर हे आपल्याला समजलं. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये ह्या प्रदेशाला व्हेल्ड या नावाने ओळखलं जातं. तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. आणि त्याचप्रमाणे जर आपण न्यूझीलंडचा विचार केला तर न्यूझीलंडमध्ये कॅटनबरी तर या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. ठीक आहे. तर टोटल 6 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी परत एकदा रिपीट करते, कारण ह्या डेटावरती आपल्याला जोड्या लावा अशाच पद्धतीने आयोग प्रश्न विचारेल. तर युरेशियासाठी स्टेप, त्यानंतर उत्तर अमेरिका प्रेरी, अर्जेंटिना पंपास, दक्षिण आफ्रिका वेल्ड, ऑस्ट्रेलिया डाऊन्स आणि न्यूझीलंड कॅटनबरी. ओके. तर आय होप ही प्रादेशिक नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिली असतील. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी बिनचूक विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. बिनचूक म्हणजेच काय तर योग्य विधानं आपल्याला शोधायचे. अविधान आहे अंतर्गत प्रक्रियांमुळे वली, गट व ज्वालामुखी पर्वतांची निर्मिती होते. त्यानंतर ब विधान आहे आल्प्स हा सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वात प्राचीन पर्वत आहे. स्टेटमेंट थोडंसं काळजीपूर्वक वाचा. इथे सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी असं म्हटलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर क विधान आहे आल्प्स पर्वताची निर्मिती 2 भूपट्टांच्या टकरीतून झालेली आहे. ठीक आहे. ही 3 विधानं आपण व्यवस्थित वाचली. आता आपण बघूया ह्याच्यापैकी योग्य विधानं कोणती आहेत. जर आपण अविधान बघितलं तर अविधान बरोबर आहे की अंतर्गत प्रक्रियांमुळे वली, गट आणि ज्वालामुखी तर ह्या प्रकारचे जे पर्वत आहेत तर त्यांची निर्मिती होते. तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की पर्वतांची जी निर्मिती होते तर त्याच्यानुसार त्याचं 4 वर्गामध्ये वर्गीकरण होतं. पहिलं म्हणजे वली पर्वत, त्यानंतर गट पर्वत, ज्वालामुखी पर्वत आणि त्यानंतर चौथा प्रकार तो म्हणजे अवशिष्ट पर्वत. ठीक आहे. तर आता ह्याच्यापैकी अंतर्गत प्रक्रियांमुळे निर्माण होणारे पर्वत कोणते तर वली, गट आणि ज्वालामुखी. ठीक आहे.
आणि तेच जर आपण बहिर्गत ज्या प्रक्रिया आहेत तर त्यांचा विचार केला तर या प्रक्रियांमधून निर्माण होणारा जो पर्वत आहे तर त्याला आपण अवशिष्ट पर्वत असं म्हणतो. ठीक आहे. तर हे 4 गट आणि अंतर्गत आणि बहिर्गत प्रक्रियांमुळे कोणते पर्वत निर्माण होतात तर हे आपल्याला समजलं. त्यानंतर आपण दुसरं स्टेटमेंट वाचू की आल्प्स हा सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वात प्राचीन पर्वत आहे. तर हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. जो उरल पर्वत आहे तर हा उरल पर्वत सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वात प्राचीन पर्वत आहे. ओके. तर दुसरं विधान चुकीचं आहे हे आपल्याला माहिती झालं. त्यानंतर क विधान की आल्प्स पर्वताची निर्मिती ही 2 भूपट्टांच्या टकरीतून झालेली आहे. तर हे क विधान बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपला हिमालय पर्वत हा 2 भूपट्टांच्या टकरीतून निर्माण झालेला आहे तर तशाच पद्धतीने या आल्प्स पर्वताची निर्मिती झाली आहे. तर हे क विधान आपलं बरोबर आहे. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानच सांगायची होती तर त्याच्यामुळे अ आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे उरल आणि आल्प्स तर हे दोन्ही पर्वत युरोपामध्ये आहेत. तर हा पॉइंट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. जगामधले जे सगळे महत्त्वाचे पर्वत आहेत तर ते कोणत्या खंडामध्ये आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक पर्वतामधलं जे महत्त्वाचं शिखर आहे तर ते कोणतं, त्याची उंची किती, तर यावरतीच आपल्याला प्रश्न बनतात. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. अर्थात त्याच्याबद्दल पुढे आपण प्रश्न सॉल्व्ह करणार आहे तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजतील. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की आशियातील पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा. ओके. आपल्याला पश्चिमेकडे कोणतं पठार आधी येतं आणि जसजसं आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे शिफ्ट होऊ तर तशा पद्धतीने कोणती पठारं आशिया खंडामध्ये आहेत तर हे आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं डिरेक्टली आन्सरच मी तुम्हाला सांगते आणि मग या पठारांची इन्फॉर्मेशन आपण बघू. आशिया खंडामध्ये जर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे मूव्ह झालो तर जे पहिलं पठार आपल्याला लागतं ते आहे अनातोलिया. त्यानंतर दुसरं ते म्हणजे अरेबिया, त्यानंतर आपलं दख्खनचं पठार आणि त्यानंतर तिबेटचं पठार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण तिबेटच्या पठाराचा विचार केला तर उत्तरेकडे कुनलुन पर्वत आणि दक्षिणेकडे जो आपला हिमालय पर्वत आहे तर याच्या दरम्यान हे जे पठार आहे तर ते आहे तिबेटचं पठार आणि याच तिबेटच्या पठाराला जगाचं छत असं सुद्धा म्हटलं जातं. या पठाराची जी उंची आहे तर ती आहे 4500 मीटर. तर हा पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे तिबेट पठाराच्या उत्तरेला मंगोलियाचं आणि सायबेरियाचं पठार आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आशिया खंडामधली ही जी पठारं आहेत तर त्याचा जो पश्चिमेकडून पूर्वेकडे हा जो क्रम आहे तर तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला तर तिथे बिलकुल चुकायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू ज्याच्यामध्ये आपल्याला महासागर आणि सागरी गर्ता तर यांच्या योग्य जोड्या लावा असं सांगितलंय. एका कॉलममध्ये आपल्याला सगळ्या महासागरांची नावं दिलेत आणि त्या महासागरामध्ये कोणती सागरी गर्ता आढळते तर हे आपल्याला सांगायचंय. ठीक आहे. आपला अ ऑप्शन आहे दक्षिण पॅसिफिक. तर दक्षिण पॅसिफिकमध्ये आढळणारी सागरी गर्ता ती म्हणजे मरियाना. त्याचप्रमाणे दक्षिण पॅसिफिकमध्ये चॅलेंजर तर ही जी सागरी गर्ता आहे तर ती सुद्धा आढळते. तर तुम्हाला प्रश्नामध्ये मरियाना किंवा चॅलेंजर तर या दोन्हीपैकी कोणतंही नाव विचारलं जाऊ शकतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की दक्षिण पॅसिफिकमध्ये मरियाना आणि चॅलेंजर तर या 2 सागरी गर्ता आढळतात. ठीक आहे. त्यानंतर जर पुढचा आपण ऑप्शन बघितला तर हिंदी महासागर. हिंदी महासागरामध्ये आढळणारी जी सागरी गर्ता आहे तर तिचं नाव आहे सुंदा. याची जर खोली आपण विचारात घेतली तर 7450 मीटर तर एवढी खोल अशी ही सागरी गर्ता आहे. त्यानंतर जर आपण अटलांटिक महासागराचा विचार केला तर अटलांटिक महासागरामध्ये जी साऊथ सँडविच ही जी गर्ता आहे तर ती आढळते जिची खोली 4545 मीटर आहे. आणि त्याचप्रमाणे अटलांटिक महासागरामध्ये अजून एक सागरी गर्ता आढळते तिचं नाव आहे पोर्टोरिको. ओके. तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पुढचा ऑप्शन की उत्तर पश्चिम पॅसिफिक महासागर. तर उत्तर पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये आढळणारी सागरी गर्ता जिचं नाव आहे कुरिल. आणि त्याचप्रमाणे जी ॲल्युशियन गर्ता आहे तर ती सुद्धा याच उत्तर पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये आढळते. ठीक आहे. तर आय होप महासागर आणि सागरी गर्ता तर ह्याच्या योग्य जोड्या तुम्हाला समजल्या असतील. या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर अ साठी 2, ब साठी 4, क साठी 3 आणि ड साठी 1. ओके.
पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विषुववृत्तीय वनांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य असतात तर असं विचारलंय। खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यापैकी विषुववृत्तीय जी वनं आहेत तर त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत तर हे आपल्याला सांगायचंय। अ ऑप्शन आहे सदाहरित वन, त्यानंतर ब ऑप्शन आहे वनातील वृक्ष अति उंच असतात, क विधान आहे वृक्षांची पानं ही रुंद असतात आणि ड विधान आहे की वृक्षांच्या तळाकडील भागात फांद्या आढळत नाहीत। ठीक आहे, तर आता ही जी विषुववृत्तीय वन आहेत तर विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला जर आपण 5 अक्षांशचा विचार केला तर त्या प्रदेशामध्ये आढळणारी ही जी वन आहेत तर त्याला आपण विषुववृत्तीय वन म्हणतो। दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनचं खोरं, त्याचप्रमाणे आफ्रिकेतील कांगोचं खोरं, मलेशिया, इंडोनेशिया तर या देशांमध्ये आढळणारी जी वनं आहेत तर ती विषुववृत्तीय वनं आहेत। आणि या विषुववृत्तीय वनांचं पहिलं वैशिष्ट्य ती म्हणजे ही वनं सदाहरित वनं असतात। त्याचप्रमाणे वनामधली जी वृक्ष आहेत तर ती अति उंच असतात आणि वनस्पतींची जी दाटी आहे तर ती इतकी जास्त असते की त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाचा जो किरण आहेत तर ते जमिनीपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत। तर अशा पद्धतीने इतक्या जवळजवळ आणि दाटीवाटीने वाढलेले असे हे वृक्ष असतात। तर हे जे आपलं ब ऑप्शन आहे तर तो सुद्धा आपल्याला बरोबर दिलाय की वनामधली जी वृक्ष आहेत तर ती अति उंच असतात। त्याचप्रमाणे या वृक्षांची जी पानं आहेत तर ती रुंद असतात आणि झाडांचं जे साल आहे तर ते पातळ असतं। तर हे सुद्धा या वनातील वृक्षांचं एक वैशिष्ट्य आहे। तर आपला क ऑप्शन पण बरोबर आहे। आणि त्यानंतर ड ऑप्शन की वृक्षांच्या तळाकडील भागामध्ये फांद्या आढळत नाहीत तर हे जे ड ऑप्शन आपल्याला दिलेला आहे तर तो सुद्धा बरोबर आहे की वृक्षांच्या तळाकडील भागामध्ये फांद्या नसतात। ओके, तर सदाहरित ही जी विषुववृत्तीय वनं आहेत तर या वनांशी रिलेटेड जी 4 वैशिष्ट्य आपल्याला प्रश्नात दिलेली आहेत तर ही 4ही वैशिष्ट्य बरोबर आहेत। तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्याचप्रमाणे या विषुववृत्तीय वनामध्ये कोणती वृक्ष मोठ्या प्रमाणावरती आढळतात तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की महोगनी, त्याचप्रमाणे एबनी, रोजवूड, सिडार आणि पाम तर हे जे वृक्ष आहेत तर ते या विषुववृत्तीय वनांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळतात। ठीक आहे, तर विषुववृत्तीय वनांशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। त्याच्यावरती आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये किंवा अशा पद्धतीने वैशिष्ट्य सांगा तर ह्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच वेळेला आयोगाने ह्या इन्फॉर्मेशनवरती प्रश्न विचारलाय। प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा असं म्हटलंय। अ विधान आहे एल निनो म्हणजे लहान मुलगा होय, ब विधान आहे एल निनो दरम्यान भारतात जास्त पाऊस पडतो, क विधान आहे ला निना म्हणजे लहान मुलगी आणि ड विधान आहे ला निना दरम्यान भारतात जास्त पाऊस पडतो। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण जी 4 विधानं वाचली तर त्याच्यावरून एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की एकतर ब विधान चुकीचं आहे किंवा ड विधान चुकीचं आहे। कारण एल निना दरम्यान जास्त भारतामध्ये पाऊस पडतो तर एकतर हे विधान तरी बरोबर असेल किंवा ला निना दरम्यान भारतात जास्त पाऊस पडतो तर हे विधान तरी बरोबर असणार आहे। ठीक आहे, तर एलिमिनेशन मेथड यूज करून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता। आता आपण एक एक जे ऑप्शन आहेत तर ते विचारात घेऊ की कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे। ठीक आहे, तर जर आपण पहिलं विधान बघितलं की एल निनो म्हणजे लहान मुलगा होय तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे। त्यानंतर ला निना म्हणजे लहान मुलगी तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे। फक्त आता आपल्याला विचार करायचा आहे की एल निनो दरम्यान भारतात जास्त पाऊस पडतो का ला निना दरम्यान। ओके, तर ह्याच्यामध्ये जे बरोबर विधान आहे तर ते आहे ड विधान की ला निना दरम्यान भारतामध्ये जास्त पाऊस पडतो। ठीक आहे, आणि ज्या वेळेला एल निनो असतो तर त्यावेळेला भारतामध्ये कमी पाऊस पडतो। ओके, तर ह्या प्रश्नामधलं जे अयोग्य विधान आहे तर ते आहे फक्त ब। इक्वेडोर आणि त्याचप्रमाणे पेरू तर हे जे दक्षिण अमेरिकन देश आहेत तर या देशांच्या पश्चिम किनाऱ्यावरती काही वेळेला गरम पाण्याचे जे प्रवाह आहेत तर ते निर्माण होतात तर त्याला एल निनो असं म्हटलं जातं। आणि पेरू आणि इक्वेडोर किनाऱ्यावरती जास्त दाबाचं क्षेत्र बनतं तर उत्तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या भागामध्ये कमी दाब क्षेत्र निर्माण होतं तर त्याच्यामुळेच पॅसिफिकमध्ये हे पॅसिफिक जे व्यापारी वारे आहेत तर ते वाहतात। आणि जसं आपण बघितलं की एल निनोच्या दरम्यान भारतामध्ये कमी पाऊस पडतो तर तेच एल निनोचा परिणाम म्हणून पेरू त्याचप्रमाणे पॅसिफिक जो किनारा आहे तर या किनाऱ्यावरती आणि त्याचप्रमाणे
दक्षिण अमेरिकेचा जो विषुववृत्तीय भाग आहे तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो. ठीक आहे, तर एल निनोचा हा जो परिणाम आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि तेच जर आपण ला निनाचा विचार केला तर ला निना दरम्यान भारतामध्ये जास्त पाऊस पडतो, तर हा पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी उष्ण वारे ओळखा असं म्हटलंय. खाली आपल्याला 6 ऑप्शन दिलेत, त्याच्यापैकी उष्ण वारे कोणते तर हे आपल्याला सांगायचंय. अ ऑप्शन आहे फॉन, त्यानंतर लू, चिनूक, बोरा, बुरान आणि हार्मटन. ओके, आता हे 6 ऑप्शन बघितल्यानंतर लगेचच एक ऑप्शन तर आपल्याला फिक्स व्हायला पाहिजे की जो ऑप्शन नंबर 2 आहे म्हणजे लू हा जो ऑप्शन आहे तर तो एक उष्ण वारा आहे. तर हे तर तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी माहितीच पाहिजे, कारण उत्तर भारतामध्ये वाहणारे हे वारे आहेत ते म्हणजे लू की जे उष्ण वारे आहेत. तर हा एक ऑप्शन तर आपला फिक्स झाला. आता इतर जे 5 ऑप्शन आहेत तर त्याच्यापैकी उष्ण वारे कोणते तर ते आपण बघूया. आता याच्यामध्ये जो फॉन वारा आपल्याला दिलेला आहे तर तो एक उष्ण वारा आहे. ठीक आहे, आल्प्स पर्वतामध्ये हा जो एरिया आहे तर त्या प्रदेशामध्ये हे वारे वाहतात आणि ते उष्ण वारे आहेत. त्याचप्रमाणे चिनूक वारे सुद्धा उष्ण आहेत. जो रॉकी पर्वत आहे तर या प्रदेशामध्ये हे वारे वाहतात, तर चिनूक हा सुद्धा एक उष्ण वारा आहे. ठीक आहे, आणि इतर जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले ते म्हणजे बोरा, बुरान आणि हार्मटन, तर हे तीनही वारे थंड वारे आहेत. ठीक आहे, आणि प्रश्नामध्ये आपल्याला उष्ण वारे विचारले तर त्याच्यामुळे अ, ब आणि क, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता याच्यापैकी जो बोरा हा जो थंड वारा आहे तर हा वारा युरोपमध्ये ऑस्ट्रियाचा जो प्रदेश आहे तर त्या ठिकाणी वाहतो. त्याचप्रमाणे जर आपण बुरानचा विचार केला तर बुरान हा जो थंड वारा आहे तर तो आशियामधला आहे, तर हा पण तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हार्मटन तर हे जे थंड वारे आहेत तर ते आफ्रिकेमध्ये आढळतात. ओके, तर कोणते वारे कोणत्या खंडामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक कोणत्या प्रदेशामध्ये वाहतात तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण जर या डेटावरती आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये प्रश्न विचारला तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. ओके, तर उष्ण वारे आणि थंड वारे हे तुम्ही लक्षातच ठेवायचेत, कारण त्यावरती बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारले जातात. इवन ही इन्फॉर्मेशन आपल्याला जोड्या लावा अशा फॉर्ममध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे आशियामधले वारे आहेत ते तरी तुम्हाला कंपल्सरी माहीतच पाहिजेत. जसं की आशियामध्ये वाहणारे वारे ते म्हणजे लू, त्याचप्रमाणे काराबुरान, सिमून, बोरॉन आणि सॅम्यून. ओके, तर हे सगळे आशियामधले वाहणारे वारे आहेत आणि त्याच्यापैकी लू, काराबुरान, सिमून आणि सॅम्यून तर हे वारे उष्ण वारे आहेत. फक्त बुरान हा एकच वारा थंड वारा आहे, तर हा पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जसं आपण इतर ह्या प्रश्नामध्ये ऑप्शन बघितले तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत की फॉन आणि चिनूक तर हे उष्ण वारे आहेत आणि बोरा आणि बुरान, हार्मटन तर हे थंड वारे आहेत. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला बिनचूक नसलेली विधानं किंवा विधाने ओळखा असं म्हटलंय. अ ऑप्शन आहे हिंदी महासागरामध्ये मोझांबिक व अगुलहस हे सागरी प्रवाह आढळतात. ब विधान आहे गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह असून तो अटलांटिक महासागरात आढळतो. आणि क विधान आहे पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्निया व पेरू हे उष्ण प्रवाह आहेत. ओके, ह्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची अजिबात गरज नाहीये, कारण 2 दिवसापूर्वीच आपण महासागरामधले हे जे सागरी प्रवाह आहेत तर त्याच्याबद्दल अगदी इन डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. तर ह्या प्रश्नाचं आन्सर मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं. ठीक आहे, तर ह्या प्रश्नामध्ये जी बिनचूक नसलेली विधानं आहेत तर ती आहेत फक्त क, की पॅसिफिक महासागरामध्ये कॅलिफोर्निया आणि पेरू हे उष्ण प्रवाह आहेत, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, तर ह्या 3 स्टेटमेंटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ही तुम्ही कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायची. ठीक आहे, आणि जर कोणी महासागरामधले सागरी प्रवाह हे लेक्चर बघितलं नसेल तर आत्ताच ते लेक्चर बघा. त्या लेक्चरमध्ये मी प्रत्येक महासागरामधले हे जे सागरी प्रवाह आहेत तर त्याच्याबद्दल अगदी व्यवस्थित इन्फॉर्मेशन मॅप थ्रू तुम्हाला समजून सांगितली, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही आत्ताच कव्हर करा. ठीक आहे, लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रश्न बघू ज्याच्यामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचे. अविधान आहे वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे वातागर्त तर या भूरूपाची निर्मिती होते, तर हे पहिलंच स्टेटमेंट चुकीचं आहे. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे वातागर्त तर हे जे भूरूप आहे तर त्याची निर्मिती होते. ठीक आहे, आता वातगर्त म्हणजे काय असतं तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे.
वाऱ्यामुळे जी वाळू असते तर ती वाळू एका ठिकाणावरून दुसरीकडे वाहत गेल्यामुळे जमिनीवरती खळग्यांची निर्मिती होते की ज्यालाच आपण वातगर्त असं म्हणतो. आणि जगामधली सर्वात खोल अशी वातगर्त ही आपल्याला इजिप्तमध्ये आढळते. तिचं नाव आहे कतारा. ओके, तर हा पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर आपलं पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं आहे की वाऱ्याचं जे अपक्षरण कार्य आहे तर त्याच्यामुळे वातगर्त तर हे जे भूरूप आहे तर त्याची निर्मिती होते. ठीक आहे. त्यानंतरचं ब विधान की वालुकागिरी हे वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारं भूरूप आहे. तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. वाऱ्याच्या मार्गामध्ये ज्या वेळेला अडथळा येतो किंवा वाऱ्याचा वेग ज्या वेळेला मंद होतो तर त्यावेळेला जी वाळू आहे तर ती एकाच ठिकाणी साठली जाते, त्याचं निक्षेपण होतं आणि त्यामुळे हे जे वालुकागिरी हे जे भूरूप आहे तर त्याची निर्मिती होते. ठीक आहे. तर हे ब विधान आपलं बरोबर आहे. आणि त्यानंतर जर आपण क विधान विचारात घेतलं तर क विधानामध्ये म्हटलंय की साधारण गती असलेल्या वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे बारखानांची निर्मिती होते. तर हे क विधान सुद्धा बरोबर आहे. अगदी हे भूरूप कशा पद्धतीने निर्माण होतं ते या स्टेटमेंटमध्ये दिलेले की साधारण गती असलेले जे वारे आहेत तर त्याच्या निक्षेपण कार्यामुळे काटकोना मध्ये टेकड्यांची निर्मिती होते की ज्यालाच आपण बारखान असं म्हणतो. तर हे जे भूरूप आहे तर ते वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतं. तर हा पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. इनफॅक्ट ही जी भूरूप आहेत तर ती कशी दिसतात तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर आपले प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन बघितले असतील तर त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी जी भूरूप आहेत तर त्याची इमेज दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर ही भूरूप कशी दिसतात आणि या भूरूपांची जगामधली जी एक्झाम्पल्स आहेत तर ती तुम्हाला माहिती पाहिजेत आणि प्रत्येक भूरूपाची जी डेफिनेशन आहे तर ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे. तर कशाही अँगलनी यावरती आपल्याला प्रश्न विचारला तर तो आपल्याला सॉल्व्ह करायला आला पाहिजे. ओके. तर ह्या प्रश्नामध्ये जे योग्य विधान होतं तर ते आहे ब आणि क. ठीक आहे. त्यानंतर लेक्चरमधला आपला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला पर्वत आणि शिखरं तर यांच्या योग्य जोड्या जुळवा असं म्हटलंय. एका कॉलममध्ये जी पर्वतांची नावं दिलेत तर त्याच्यामध्ये आल्प्स, रॉकी, ॲप्लेशियन आणि अँडीज तर हे 4 ऑप्शन आहेत आणि त्याच्यामधली शिखरं त्याच्यामध्ये माउंट मिचेल, माउंट ब्लॅक, मॅकिनले आणि ॲक्नगावा तर हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये जो आल्प्स पर्वत आहे तर आल्प्स पर्वतामधलं सर्वात उंच आणि महत्त्वाचं शिखर ते म्हणजे माउंट ब्लॅक. त्यानंतर रॉकीमध्ये मॅकिनले, ॲप्लेशियन पर्वतामधलं शिखर ते म्हणजे माउंट मिचेल आणि अँडीजमध्ये ॲक्नगावा. ओके. तर अ साठी 2, ब साठी 3, क साठी 1 आणि ड साठी 4 तर अशा पद्धतीने ह्या योग्य जोड्या असणार आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जे माउंट मॅकिनले हे शिखर आहे तर या शिखराची उंची ही 6194 मीटर आहे. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर माउंट ब्लॅकची उंची ही 4810 मीटर आहे. माउंट ॲक्नगावा तर याची जी उंची आहे तर ती 6962 मीटर आहे. तर हे सगळे पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजेत कारण शिखरांच्या उंचीनुसार त्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावा तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आपल्याला बनवू शकतो. तर त्यावेळेला ही जी सगळी महत्त्वाची शिखरं आहेत तर त्यांची उंची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आय होप आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे 10 प्रश्न सॉल्व्ह केले तर त्याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि इथून पुढे सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन आन्सरच्याच फॉर्मॅटमध्ये वर्ल्ड जॉग्रफीचा अभ्यास करायचा की प्रत्येक पॉईंट हा व्यवस्थितपणे इन डिटेल डिस्कस करायचा. तर ह्याच्याबद्दल तुमचं जे मत आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मेजॉरिटी स्टुडंट्सचं जे ओपिनियन असेल तर तशा पद्धतीने आपण इथून पुढचे लेक्चर कंडक्ट करू. ठीक आहे. आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की विजन स्टडीवरती आपली जी कंबाईन एक्झामसाठीची बॅच आहे तर तिचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही नक्कीच या बॅचमध्ये आपला प्रवेश घ्या. येणाऱ्या संयुक्त गट ब परीक्षेसाठी या बॅचचा भरपूर फायदा तुम्हाला होईल. आणि जी आपली क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आहे तर तिचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहेत. तर तुम्ही त्या बॅचमध्ये सुद्धा आपला प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. तर याच महत्त्वाच्या अपडेटसोबत आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. येणाऱ्या लेक्चरमध्ये अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण कव्हर करू. थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.
मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.